की शिवाजी राजांची कीर्ती कुठपर्यंत पोचलेली होती. एक उदाहरण अजून सांगतो तुम्हाला. औरंगजेबाने स्वतःला एक किताब घेतला होता, आलमगीर असा तो किताब होता. खरं म्हणजे हे जे किताब असतात त्यातला कुणीतरी दुसऱ्याला द्यायचा असतो. म्हणजे मीच बालगंधर्व आहे असं म्हणायचं नसतं कधी. एखादा मुलगा छान गातो म्हणून लोकमान्य टिळकांच्या सारखा एक माणूस म्हणतो, वा छान, अरे हा तर बालगंधर्व आहे, आणि मग तो किताब चिकटतो त्यानं. तसं काही न करता औरंगजेबाने स्वतःलाच आलमगीर म्हणजे जगज्जेता, आलम दुनिया गिरफ्त करणारा असा एक किताब घेतला होता. आणि ते काही शिक्क्यात घातला होता, तो औरंगजेबाने शिक्क्यात घातला होता. आणि त्या शिक्क्याचं पत्र घेऊन त्यांनी आपला वकील इराणमध्ये पाठवला. इराणमध्ये जो बादशाह होता त्याचं नाव होतं शाह अब्बास दुसरा. औरंगजेबाचा जो वकील गेला त्याचं नाव होतं तरबियत खान. या शाह अब्बासनी औरंगजेबाच्या त्या वकिलाला खूप त्रास दिला. शाह अब्बास घोड्यावर बसला होता आणि तो त्यांनी त्या वकिलाला औरंगजेबाच्या चालत नेला 5-6 किलोमीटर घोड्याबरोबर. नंतर त्याला एक कागद दिला वाच म्हणून. अंधार पडलेला होता, तो म्हणाला दिसत नाही आहे. म्हणून मशाल आणली लोकांनी आणि त्याची दाढीच जाळली मुद्दामून. असा बराच त्रास दिला त्या औरंगजेबाच्या वकिलाला. शेवटी त्यांनी एक पत्र दिलं. त्या पत्राबरोबर एक वकील इकडं आला, त्या इराणच्या बादशाचा, त्याचं नाव बुदाक बेग. आणि त्याने औरंगजेबाला जे पत्र लिहिलंय त्याच्यात तो शाह अब्बास इतका चिडलेला होता, त्याचा राग सगळा व्यक्त झालेला आहे त्या पत्रात. तो शाह अब्बास म्हणाला, तुम्ही कसले आलमगीर? तुम्ही किताब घेतलाय स्वतःला आलमगीर, आणि तुम्ही आलमगीर, मग आम्ही कोण म्हणाला? आम्ही इराणचे बादशाह आहोत की इथं. पुढे त्याने असं लिहिलंय की तो डोंगरचा चुहा शिवाजी तो तुमच्या ताब्यात असताना त्याला पकडून ठेवलं, तुम्हाला जमलं नाही आणि तुम्ही म्हणे आलमगीर. तुम्ही फार फार तर पिदरगीर आहात, म्हणजे बापाला पकडून ठेवणारे आहात, आलम दुनियाला पकडून ठेवणारे नाही आहात, असं इराणच्या बादशाहानी औरंगजेबाला लिहिलं. गंमत म्हणजे शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्याच्यात. तुम्ही बघा मी काय काय सांगतोय आता, ते 100 उदाहरणं देईन मी.